विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, आता आपण स्वच्छता निरीक्षकचे जे अंकगणित व बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज जे चालू केली होती ते 7 प्रश्नपत्रिका होते, त्याचे विश्लेषण आपण पाहिलो आहोत. तर आता आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे MPWचे पेपर झालेले आहेत त्यांचे मागील प्रश्नपत्रिकेचे अंकगणित व बुद्धिमत्ता प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर आजचा पेपर आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPW 40%. तो पेपर झालेला आहे 2017मध्ये. तसेच हे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क ड भरतीसाठी अत्यंत उपयोगी आपलं हे जे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक बाजारात उपलब्ध झालेलं आहे. तसेच आपलं हे आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच पण बाजारात उपलब्ध झालेला आहे. तर तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा तुम्हाला याच्याविषयी अधिक माहितीसाठी 89 99 56 13 यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. तर चला आता आपण प्रश्न बघू. तर हे जे 40% आहे त्याच्यामध्ये 15 प्रश्न आलेले आहेत. शक्यतो MPWमध्ये गणित आणि अंकगणिताचे प्रश्न हे खूप कमी आहेत. 15 कुठं 5 किंवा 10 किंवा 2 1 असा पॅटर्न आहे. तर याच्यामध्ये किती 15 प्रश्न आलेले आहेत तर आपण बघू. चला आता प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय आहे तर 50 रुपयास खरेदी केलेली वस्तू 47 रुपयास विकली गेली तर या व्यवहारात किती टक्के तोटा झाला. तर आता आपल्याला काय खरेदी किंमत किती दिलेली आहे 50 रुपये आणि विक्री किंमत किती आहे 47 रुपये. आणि जर व्यवहारात किती टक्के तोटा झालेला आहे विचारलं 50 वजा 47 म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत किती झाले 3 रुपये. 3 रुपये. तर आपल्याला काय विचारलं आहे 3 रुपये आपला तोटा झाला आहे, पण रुपये विचारला आहे का नाही तर टक्केवारी विचारला आहे. तर टक्केवारीसाठी बघा तोटा टक्के बरोबर एकूण तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर एकूण तोटा किती झालेला आहे 3 रुपयेचा भागिले खरेदी किंमत किती आहे 50 रुपये गुणिले हे 100. 50 एक 50 50 दोन्ही 100 हे 3 दोन्ही 6 म्हणजे किती टक्के तोटा झालेला आहे तर 6% तोटा या व्यवहारामध्ये झालेला आहे. म्हणजेच आपलं हे 2 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. प्रश्न काय आहे पुढील संख्यांची सरासरी काढा. तर ह्या संख्या दिलेल्या आहेत. आता संख्या आपल्याला सरासरी काढण्यासाठी सूत्र ही माहिती पाहिजे. तर सूत्र काय आहे तर सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर यांची बेरीज किती येते तर यांची बेरीज येते 1367. तर एकूण संख्या किती आहेत 1 2 3 4 5 भागिले 5. आता भागाकार बघा 5 1 5 5 दोन्ही 10 उरले 3 5 7 35 उरला 1 17 झाले 5 त्रिक 15 आणि उरले किती 2 5 इथं दशांश दिला 0 म्हणजे 20 झाले 5 चौक 20. तर सरासरी किती आली यांची सरासरी आली 273.4 म्हणजे 0 घेऊ शकतो आपण. तर किती आलं आपलं हे 1 नंबरचं आपलं उत्तर आलंच. म्हणजे सरासरी किती 273.40 हे आपली सरासरी आलं. म्हणजेच 1 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा 3 मुलांचे सरासरी वय किती आहे 12 वर्ष आहे. 4 मुलांचे सरासरी वय 15 आहे आणि असल्यास चौथ्या मुलाचे वय
काढायचा आहे. आपल्याला 3 मुलांची सरासरी वय किती आहे? 3 मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. त्यांचे तिघांचे एकूण वय किती होईल? त्यासाठी 3 गुणुले 12, 12 त्रिक 36, 36 वर्ष ह्या तिघा मुलांचे वय आहे. आणि 4 मुलांचे सरासरी वय किती आहे? 15 वर्ष. तर 4 गुणुले 15, 15 चोक 60, म्हणजे त्यांचे वय किती आहे? 4 मुलांचे वय 60 वर्ष. तर आपल्याला काय विचारलं आहे? तर चौथ्या मुलाचे वय. तर 4 मुलांचे वय 60 वर्ष आहे, वजा 3 मुलांचे वय 36, तर किती आलं? तर 24. 10 मधून 4 गेले, 6 गेले, 4 राहिले, इथं राहिले 5, 5 मधून 3 गेले 2, म्हणजे चौथ्या मुलाचे वय किती आहे? तर 24 वर्ष हे चौथ्या मुलाचे वय आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? तर 4 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये एकदम सोपे सोपे गणिताचे प्रश्न आहेत. चला तर पुढचा घेऊ आपण आता प्रश्न बघा. 12.06 अधिक 10.3 वजा 1.3 बरोबर किती? आता ह्या दोघांची बेरीज करायचं. 12.06 10.3 एकाखाली 1 दशांशाखाली दशांश, 6ला 6, 3ला 3, दशांशला दशांश, 2ला 2 आणि 1 आणि 1 2, 22.36 आलं. आता वजाबाकी करायची. दशांश एकाखाली 1 घ्यायचा. हे 6ला 6, 3 मधून 2 गेले, 1 राहिला, दशांशला दशांश, 2 मधून 1 गेला, 1 राहिला आणि 2ला 2. तर उत्तर किती आलं आपलं? 21.16 हे आपलं उत्तर आलं. म्हणजेच हे 1 नंबरचं आपलं उत्तर आहे. तसेच बघा, हे स्टडी पब्लिकेशनचं मुंबई बेस्ट बस वाहक 40 प्रश्नपत्रिकांचा संच स्पष्टीकरणासह तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. तर तुम्हाला हे पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर चला पुढचा घेऊ आपण आता प्रश्न बघा. 3024 भागिले 84 बरोबर किती? तर आता ह्याला 84 पण भाग घालू शकतो, पण आता गुणाकार करत बसण्यापेक्षा आपण ह्याला 12ने भाग घालू. 12 1 12, 12 7 84, 12 2 24, उरले किती? 6, 12 पंचे 60, उरले 2, 12 2 24, 252 भागिले 7, तर 7 1 7, 7 त्रिक 21, उरले 4, 7 सखोम 42. तर उत्तर किती आलं आपलं? हे 36. म्हणजेच हे 3 नंबरचं हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. प्रति सेकंद 15 मीटर धावणाऱ्या रेल्वेचा ताशी वेग किती? तर मीटर आणि सेकंदचे रूपांतर किलोमीटर या तासामध्ये करण्यासाठी काय करायचं आपल्याला? तर 18/5ने गुणावे लागेल. तर कशाला गुणावे लागेल? तर हे प्रति सेकंद 15 मीटर धावणाऱ्या रेल्वेचा ताशी वेग ह्या वेगाला गुणावे लागेल. तर 15 गुणुले 18/5, 5 1 5, 5 त्रिक 15, 18 1 18, 18 त्रिक 54, म्हणजेच किती आहे? 54 किलोमीटर. ताशी वेग काय आहे? तर 54 किलोमीटर ह्या 15 मीटर धावणाऱ्या रेल्वेचा ताशी वेग 54 किलोमीटर आहे. म्हणजेच उत्तर आपलं हे 3 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न आता बघा. हे आपलं टर्निंग पॉईंट्स ॲप पण आहे आणि त्या ॲपवरती तलाठी व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा मेंटरशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि त्याची फी आहे फक्त आणि फक्त 199 रुपये आणि तुम्हाला याच्यातून किमान 5000 प्रश्नांचा सराव करून घेतला जाईल. आता सध्या तुम्हाला त्याच्यामध्ये ॲपमध्ये 2500 प्रश्नांचा तुम्हाला प्रश्न अपलोड केलेले आहेत आणि घटकनिहाय आहेत. तर तुम्ही हे टेस्ट सिरीज नक्की जॉईन करू शकता किंवा टर्निंग पॉईंट्स हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये विविध साऱ्या टेस्ट सिरीज आहेत. तुम्हाला जे हवी असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि
सर्वच टेस्ट सिरीजची फी एकदम माफक आहे. तर चला प्रश्न बघू आता पुढे आपलं. एका शहराची लोकसंख्या 3,47,567 आहे. त्यापैकी 1,75,615 स्त्रिया आहेत. तर त्या शहरात पुरुष किती आहेत? तर सोप्पं आहे. एकूण लोकसंख्येमधून स्त्रिया वजा करायचं, उरलेले काय राहतील तर पुरुष राहतील. 3,47,567 वजा 1,75,615. आता 7मधून 5 गेले तर किती राहतात? 2. 6मधून 1 गेला, 5 राहिला. आता 5मधून 6 जात नाही तर इथं घेतले 15. 15मधून 6 गेले, 9 राहिले, इथं झाले 6. तर 6मधून 5 गेला, 1 राहिला. परत इथं 4मधून 7 जात नाहीत, 14 झाले. 14मधून 7 गेले, 7 राहिले, इथं 2. 2मधून 1 गेला, 1. म्हणजे हे पुरुष हे कोण आहेत? 1,71,952 हे पुरुष आहेत. म्हणजेच हे आपलं 1 नंबरचं उत्तर आहे. तसेच बघा, हे स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. विश्लेषण व वर्गीकरण TCSचं प्रश्नपत्रिका संच आहे आणि स्पष्टीकरणासह आहे. तर तुम्हाला हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी हे 2 नंबर दिले आहेत. तर ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकतात. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 13ने भागल्यास उत्तर 13 येते. तर ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल? आता एक लक्षात ठेवायचं, जेव्हा एखाद्या संख्येला एका विशिष्ट संख्येने भागल्यावर उत्तर जर 30 संख्या येत असेल तर 30 संख्या येत असेल तर तेव्हा ती संख्या म्हणजेच त्या संख्येचा वर्ग आहे. आता काय बघा, 13ने भागल्यास उत्तर काय येते? ही 30 संख्या म्हणजेच 13 येईल. तर काय लक्षात घ्यायचं, म्हणजे 13चा वर्ग ही क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आहे. तर 13चा वर्ग किती आहे? 13चा वर्ग आहे 169. तर आपलं काय उत्तर आलं? तर हे 169 म्हणजेच 2 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा घेऊ आता प्रश्न बघा. 49, 59, 54, 62, 76 यांची सरासरी किती? सोपं आहे. आता सरासरी काय आहे? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर या संख्यांची बेरीज, तर या संख्यांची बेरीज किती येते? तर बेरीज येते 300. तुम्ही करून बघा. आणि एकूण संख्या किती येतात? 1, 2, 3, 4, 5. 5 तर 5 1 5, 5 सख्ख 30, शून्याला 0. तर सरासरी काय आली? तर 60 ही सरासरी आली. म्हणजेच उत्तर आपलं हे 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा. घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले. पूर्वीचे भाडे किती होते? 370 रुपये असल्यास सध्याचे भाडे किती? आता 370 भाडे होते, तर त्याच्यामध्ये किती टक्के वाढ केली आहे? तर 10% वाढ केलेली आहे. आता बघा, 10% आपण असंही काढू शकतो. 370चे 10% किती? 1 2 1 2, 0 कटलं तर 37 आहे. किंवा असंही लक्षात ठेवायचं, जर 10% कोणत्याही संख्येचा 10% जर विचारला असेल तर काय करायचं? ती संख्या घ्यायची आणि डावीकडून एक घर सोडून दशांश येतात. समजा 7 असेल तर 377चे 60% विचारलं असेल तर इथं एक घर सोडून 10% विचारलं असेल तर एक घर सोडून दशांश द्यायचं. झालं किती? 37.7. म्हणजे ह्याचे किती टक्के? 377चे 10% किती? 37.7. म्हणजेच आता इथं दशांश दिला तर शून्याची काही किंमत नसते दशांशच्या नंतरचे. त्याच्यामुळं किती आहे? तर 370चे 10% 37. आता किती भाडे वाढले? मग सध्याचे भाडे किती झाले? आता 370 अधिक 37. 7ला 7, 3 आणि 7 10ला 0 हातचाला 1, 3 आणि 1 4. तर किती भाडे आहे सध्याचे? 407 रुपये भाडे आहे. तसेच बघा, हे आपलं स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी 2री आवृत्ती हे पुस्तक पण बाजारात उपलब्ध आहे. तर जे कोणी स्वच्छता निरीक्षकची तयारी करत आहे
त्यांनी हे पुस्तक नक्की घ्यावे आणि अभ्यासावे. तुम्हाला स्वच्छता निरीक्षक पदासाठी खूप उपयोगी ठरेल. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. तर यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही 89 99 56 13 13 या नंबरवरती संपर्क साधू शकतात किंवा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तसेच तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागाची टेस्ट सिरीज पण टर्निंग पॉईंट्स ह्या ॲपवरती उपलब्ध आहे. हे बघा, हे MPW आहे, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन आणि त्याची फी एकदम कमी आहे. 149 ते 299च्या दरम्यान आहे, कारण की ही ऑफर प्राईज आहे. ज्या नंतर परीक्षा आल्यानंतर ह्याच्यामध्ये वाढ होईल. तर तुम्ही नक्की आत्ता हे ॲप डाउनलोड करून हे टेस्ट सिरीज सोडवू शकता. याच्यामध्ये खूप काही तुम्हाला सरावासाठी प्रश्न वगैरे दिलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि प्रत्येक प्रश्नपत्रिके म्हणजे जे प्रिव्हियस इयर पेपर आहेत त्याचे पूर्ण विश्लेषण 100% विश्लेषण तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध होऊन जाईल सोडवण्यासाठी. तसेच बघा, हे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका मेंटरशिप प्रोग्राम पण आहे आणि आरोग्य गट मास्टर टेस्ट सिरीज पण आहे. त्याची फी एकदम कमी आहे, 99 रुपये. तर चला प्रश्न घेऊ आपण आता. प्रश्न बघा, 12% दराने 850 रुपये मुद्दलचे 408 रुपये व्याज येण्यास किती वर्ष लागतील? तर एवढं व्याज येण्यासाठी किती वर्ष लागतील विचारलं आहे. त्याच्यासाठी आपण 1 वर्षाचं व्याज काढून घेऊ. आपण 850 गुणिले 12 भागिले किती 100. हे 0 कटला, हे 0 कटला, हे भाग दिला 8.5 झालं, गुणिले 12 यांचा गुणाकार येतो 102. 12 पंचे 60, 60ला 0, हातचे आले 6, 12 8 96 आणि 96 2 6 102 म्हणजे किती आलं? 1 वर्षाचं व्याज 102 रुपये व्याज आलं. हे किती आहे? 1 वर्षाचं आहे. पण आपल्याला 480 व्याज येण्यासाठी किती वर्ष लागतील असं विचारलं आहे. तर 480 भागिले 102, तर 102 1 102 102 4 408 हे 4 तर किती वर्ष लागतील 408 रुपये व्याज येण्यासाठी? तर 4 वर्ष लागतील. म्हणजेच हे आपलं 1 नंबरचं उत्तर आहे. तर चला पुढचा घेऊ आता प्रश्न. प्रश्न बघा, शामरावांनी 815 रुपयास घेतलेले टेबल 725 रुपयास विकले तेव्हा किती रुपये तोटा झाला? तर सोप्पं आहे. आपल्याला किती रुपये तोटा विचारले, तर टक्के विचारलं नाही, टक्के विचारलं नाही, कारण की वरच्या प्रश्नामध्ये टक्के विचारलं. तर इथं काय, तर किती रुपये तोटा झालेला आहे. आता काय, हे खरेदी किंमत किती आहे 815 रुपये आणि विक्री किती आहे 725 रुपये. झालं वजाबाकी. 0 5मधून 5 गेले 0, 11मधून 2 गेले 9, इथं झाले 7, 7मधून 7 गेले 0. म्हणजेच किती रुपये तोटा झाला? तर 90 रुपये तोटा झाला. म्हणजेच हे आपलं 3 नंबरचं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न आता. प्रश्न बघा, मुंबईहून एक विमान ताशी 670 किलोमीटर वेगाने एडरनला 4 तासात पोहोचले तर प्रवासाचे अंतर किती? आता किती ताशी वेग आहे? 670 किलोमीटर वेगाने 4 तासात पोहोचते, तर प्रवासाचे अंतर किती आहे विचारलं आहे. तर सूत्र काय? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ बरोबर 670 गुणिले 4, शून्याला 0, 7 चोक 28, 8 हातचे आले 2, 6 चोक 24 आणि 2 26. तर किती किलोमीटर अंतर आहे? तर 2680 किलोमीटर अंतर हे एक ताशी 670 किलोमीटर वेगाने गेल्यावर 4 तासात पोहोचते. म्हणजेच उत्तर आपलं आहे हे 4 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तसेच बघा, हे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी पण बाजारात उपलब्ध आहे. जे कोणी अंगणवाडीचे जे तयारी करत आहेत महिला मंडळ त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप उपयोगी ठरेल. तुम्ही आत्तापासूनच अभ्यास केला तर
जेव्हा जाहिरात येईल तेव्हा गोंधळून जाण्याची गरज नाही. काय करू काय नाही, तर तुम्ही हे पुस्तक खरेदी करून तुम्ही आत्ताच हे अभ्यासाला सुरुवात करू शकतात. तर चला पुढचा घेऊ आता प्रश्न. तसंच आपलं बाजारात प्रश्नसंच पण उपलब्ध झालेला आहे, जे आत्ता 2024मध्ये पेपर झालेले होते अंगणवाडी मुख्य सेवेचे. त्याचे तुम्हाला प्रश्नसंच रूपात उपलब्ध करून दिलेला आहे सरावासाठी. तसेच आपलं TCS IBPSचं सामान्य ज्ञान वन लायनर पुस्तक ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे बाजारामध्ये. तर चला प्रश्न घेऊ आता पुढचा. एका सांकेतिक लिपीत कम्प्युटरला 5 6 7 4 3 2 8 9 तर प्युअरला कसे लिहिले जाईल? COMPUTER. असे गणित आल्यावर गोंधळून जायची गरज नाही, डायरेक्ट असं लिहायचं. एक खाली एक संख्या लिहायचं 6 5 6 7 4 3 2 8 9. आता लक्ष देऊन बघायचं काय आहे. PURE ला काय येईल विचारलं आहे. तर P ला काय आहे 4, हे 4. U ला काय आहे 3, हे 3. R ला काय आहे 9 आणि E ला काय आहे 8. झालं उत्तर. तर काय आलं उत्तर? 4398. 4398. 4398 हे आपलं 4 नंबरचं उत्तर आलेलं आहे. तर चला पुढचा घेऊ आता प्रश्न. प्रश्न बघा. विसंगत शब्द ओळखा. तर विसंगत काय? अभ्रक आहे, सोने आहे, चांदी आणि तांबे. आता हे काय आहे? सोने, चांदी, तांबे हे धातू आहेत आणि हे वीजवाहक आहेत का सुवाहक आहेत? तर हे विजेचे सुवाहक आहेत. हे कोण आहे? सुवाहक आहेत. आणि अभ्रक हा अधातू आहे आणि अभ्रक हा विजेचा दुर्वाहक आहे, विजेचा, आणि हे सुवाहक आहेत विजेचे. तर ह्याच्यामध्ये आता हे 3 एक झालं, पडला एकटा, म्हणजेच विसंगत शब्द कोणचा आहे? तर अभ्रक हे विसंगत शब्द आहे. म्हणजेच आपलं हे 2 नंबरचं उत्तर आहे. तर हे JMPWमध्ये 40% 2017मध्ये पेपर झालेला होता. त्याच्यामध्ये हे 15 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता मिक्स करून आलेले होते. तर बघा आता हे 50% मध्ये प्रश्न आहेत, फक्त 2 प्रश्न हे गणितावर आलेले आहेत. बाकीचा GK आहे, इंग्लिश आणि परत तांत्रिक. आणि तांत्रिकचे तुम्हाला तांत्रिकचा अभ्यासासाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे खूप तुम्हाला परिपूर्ण अभ्यासासाठी खजिना आहे. तर तुम्ही हे पुस्तक नक्की खरेदी करा. बाजारात उपलब्ध झालेलं आहे. आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी 89 99 56 13 13 या नंबरवरती संपर्क साधू शकतात. आणि हे विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे. आणि तसेच तुम्हाला आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच पण उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यात म्हणजे 150 ते 160 अशा प्रश्नपत्रिका आहेत. 2011 ते 2026मध्ये जेवढ्या काही आरोग्य विभागामध्ये परीक्षा झाल्या आहेत तेवढ्या सर्व काही प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर चला प्रश्न बघू आता. प्रश्न बघा. विकासजवळ 100 रुपयाच्या 4 नोटा. विकासजवळ 100 रुपयाच्या किती होत्या? 4 नोटा होत्या. परत 10 रुपयाच्या 8 नोटा. 10 रुपयाच्या 8 नोटा. आणि 1 रुपयाची 8 नाणी. 1 रुपयाची किती नाणी होती? 8 नाणी तर आहेत. ही रक्कम 4 जणांत समान वाटायची आहे. तर प्रत्येकाच्या वाटणीला किती रुपये येतील? किती जणांमध्ये वाटायचं आहे? तर 4 जणांमध्ये हे रक्कम वाटायची आहे. तर हे 100च्या 4 नोटा म्हणजे किती रुपये होतील? 4 म्हणजे यांचा गुणाकार तर किती झाले? 400 रुपये. परत यांचा गुणाकार किती? 8 10 80 रुपये. आणि हे 1 रुपयाची 8 नाणी म्हणजेच 8 रुपये. ह्या तिघांची बेरीज किती झाली? 8. हे 8 आणि हे 4. तर एकूण रुपये किती झाले? 888 रुपये एकूण रुपये आहेत. पण हे रुपये किती जणांमध्ये वाटायचे? तर समान भागात वाटायचे. तर 4 जणांमध्ये. तर त्याच्यामध्ये 488
भागिले 4, 4 1 4, 4 1 4, 4 दुनी 8, 4 दुनी 8. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येतील? 122 रुपये हे प्रत्येकाच्या वाट्याला येतील. म्हणजेच आपलं उत्तर हे 3 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला दुसरा प्रश्न आहे. प्रश्न बघा, चौकोनी विहिरीतील पाण्याचा साठा काढण्याचे सूत्र कोणते आहे? आता सूत्र बघा, चौकोनी विहिरीच्या पाण्याचा साठा काढण्याचे सूत्र काय आहे? तर लांबी गुणुले रुंदी गुणुले पाण्याची खोली. खोली गुणुले 1000 आहे. तर हे चौकोनी विहिरीतील पाण्याचा साठा काढण्याचे सूत्र आहे. म्हणजे कोणचं आहे? तर हे 3 नंबरचं सूत्र हे आहे. आणि जर गोल विचारलं असेल, गोल विहिरीतील पाण्याचा साठा काढण्याचे सूत्र जर विचारलं तर त्याचं सूत्र आहे पाया R वर्ग गुणुले पाण्याची खोली गुणिले 1000. तर R काय आहे? तर त्या विहिरीची त्रिज्या येते, त्रिज्या. आणि पायाची किंमत ही आपण 22/7 किंवा 3.14 घेऊ शकतो. तर याचं उत्तर आहे हे 3 नंबरचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचे जेवढ्या काही प्रश्नपत्रिका MPWच्या झालेल्या आहेत त्याचे आपण अंकगणित व बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत. तर हे आजचा पेपर होता. आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवरती तुम्ही MPW सार्वजनिक आरोग्य टेस्ट सिरीज पण आहे, तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. किंवा टर्निंग पॉईंट्स हे ॲप आपलं डाउनलोड करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.